सगळ्यात महत्वाचं मी जे सांगत होतो की रिकव्हरीसाठी हां. पेशंटला खूप बरं पडतं ओके. की कारण मधलं जर हाड आपण कापलं नाही हो. आणि साईडनी जर ऑपरेशन केलं, हो. साईडने कसं असतं, बरगड्या असतात, हो. बरगड्यांच्या मध्ये स्पेस असते, हम्म. ते आपण तिथे कुठलीही बरगडी न कापता हृदयाच्या आसपास जाऊ शकतो आणि बाहेर येऊ शकतो. करेक्ट. किती कन्व्हिनियंट आहे ना खूप फरक खरं. पडतो. आणि खूपच सर्वात फरक. अगदीच विचार करा, तुमचं सेंट्रल हार्ट तुटलंय हो, हो. आणि तुम्ही वळताय हां. असं किंवा असं, तुम्हाला दुखणार, नक्कीच. तेव्हा हो. त्रास होणार. हो. सो ऍट द सेम टाइम जी गोष्ट मी ॲज अ सर्जन तोडलेली नाही, हम्म. ती शरीराला जोडायची गरज नाही. हो. बरोबर आहे. So आता कष्ट कमी होतात ना कष्ट- शरीराचे, आणि ते जुळवा ॲब्सोल्युटली द रिसोर्स मोबिलायझेशन. हां. एखादी गोष्ट बनवणं शरीराला, कुठलंही हाड बनायला साधारण 6 आठवडे लागतात. बरं. त्या हाडामध्ये प्रॉपर टेन्साईल स्ट्रेंथ म्हणजे जे काही एक टणकपणा म्हणतो तो यायला आणखीन 2 आठवडे लागतात. बरोबर. तर हा 8 आठवड्याचा कालावधी आपण